So that हाय गुड मॉर्निंग गाईज. आज आहे वासुबारस. तर आज वासुबारसची तयारी आमची चालू आहे. संध्याकाळी पूजा पण असणार आहे घरी. सो त्याच्यासाठी फटाफट रेडी व्हायचं आहे. नैना तिच्या घरी आहे. सो मी आज जिमला जाऊन आली. माझ्या इथेच जाऊन आली खालती सोसायटीमध्ये. सो आता घरातलं सगळं काम आवरून संध्याकाळची आम्ही तयारी करू. नाव्या आईला मदत करते भाजी निवडण्यासाठी. हो ना नाव्या, तू काम करतेस ना. तुला हाबू आला. आई भाज्या साफ करते. घरातली सगळी कामं आवरायची. आमच्या नाव्याने भरपूर पसारा करून ठेवला. हे बघा असं सगळं. आज आईने मस्त छानपैकी घेवड्याची भाजी, त्यावर काकडी घेतली, मी डाळ बनवली आणि भाकर खाणार थोडीशी त्याच्यावर, कारण की डाएट पण फॉलो करायला पाहिजे. सो गाईज मी निघाली आता नैनाच्या घरी जायला. घरी पोचून मी तुम्हाला परत अपडेट देते. आपण आता पोचलो आहे नैनाच्या घरी जायला. सो गाईज आता मी आली नैनाच्या घरी बिकॉज मला व्हिडिओ पण एडिट करायचे होते. नाव्या आमची खूप त्रास देते, तर व्हिडिओ एडिट करता येत नाही तिच्यामुळे आम्हाला. त्यासाठी मी इथे आलेली आहे. ती पण आवरते घरामध्ये. आवरून ती पण तिकडे माझ्याबरोबर येणार आहे. हाय गाईज, गुड इव्हनिंग. आता झाली आहे संध्याकाळ आणि आज आहे वासुबारस. आपण त्याची तयारी करतोय. आता नैना रांगोळी काढते, मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. बघितले ती बघून रांगोळी काढते. खूप सुंदर रांगोळी काढते ती आज वासुबारसची. आणि आज आमच्या मम्मीने स्पेशली बनवले बेसनाचे लाडू. लाइटिंग पण लावून झाली अशा प्रकारे छानपैकी. आणि आता आम्ही तयारी करतोय वासुबारस पूजनची. देवारा पण छानपणे साफ केलाय. आता आई सगळी पूजा मांडेल थोड्या वेळातच. आई आमची किचन साफ करते. सगळं लाडू बिडू बनवले आणि आई बोलते आपण नानकटाई पण बनवू. नानकटाईचं प्रिपरेशन आई करते. ही आमची आई आहे. संध्याकाळ झाली तरी आमची नाव्या अजून झोपलेली आहे, तरी तिचा काही उठायचा पत्ता नाही. नाव्या संध्याकाळ झाली. ओके नको नको, दुधू नाही प्यायचं. हा माझ्या बेडरूम मधून छानपैकी व्ह्यू येतो. आता नाही, अजून थोडा अंधार झाला. लाइटिंग सगळ्या दिसतील बिकॉज दिवाळी आहे तर सगळेजण लाइटिंग्स ऑन करतात. सनसेट ऑलमोस्ट झालेला आहे. आणि माझ्या घराच्या मागेच मॅगडी पण आहे. सो हाय गाईज, रेडी झाली मी फटाफट कारण की आता पूजा करायची आहे. सो आता नैना पण रेडी होईल फटाफट. नैनाची आता रांगोळी कंप्लीट झालेली आहे. रांगोळी बघ पहिले. मम्मी इथं पूजा मांडते आमची. आणि रांगोळी ही आहे रांगोळी नैनाने काढली वासुबारस. हाय गाईज, मी पण रेडी झाली आता वासुबारसला. ड्रेस वेअर केलेला आहे मी. हा ब्लू कलर. झाले संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहे. आपण रेडी आहे. पुढे पूजा पण मांडलेली आहे, तर आपण पूजा बघू. दिवाळी चालू झाली का कशी रौनक वाटते ना घरामध्ये एकदम ना मम्मी. किती वातावरण एकदम फ्रेश वाटतं ना. आता मी आणले नाव्यासाठी फटाके. नाव्या हे बघ काय आणलं फटाके. थँक्यू बोल मम्माला. पप्पी दे एक. ये
काय करते तू? कोणी आणला फटाका? मम्माने आणला? मम्माला बोल मम्मा. सो गाईज आता आम्ही आलो नैनाच्या घरी. हे नैनाचं घर आहे. छानपैकी डेकोरेशन केलंय. सो गाईज आमचे फटाके आले एवढे रात्री 12 वाजता. आम्ही ऑर्डर केलेली ही बॅग आहे. ही पूर्ण भरून आलेली. ही पूर्ण बॅग भरून आलेले आहेत फटाके. स्काय शॉट आम्ही सांगितलेले. सो माहिती नाही बट पाठवले. सो गाईज आजचा ब्लॉग इथं संपतोय. उद्या भेटू आपण पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. गुड बाय. आजचा व्लॉग फटाके बघितले का तुम्ही? आणि प्लीज आमच्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.